श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मी मनीषा डोके आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज मी इथं एकदम कवळालच हिरवागार असा दुधी भोपळा घेतलेला आहे. तर आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत तर दुधी भोपळ्याची की ती नॉनव्हेजला सुद्धा त्याच्या पुढं फिक्के पाडेल अशी आपण आज दुधी भोपळ्याची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी हा दुधी भोपळा काय केलं, गॅसवर छान असा भाजून घेतलेला आहे. पूर्ण दुधी भोपळा असा भाजून घ्यायचा. आपण वांगं कसं भाजून घेतो अगदी तसं भोपळा भाजून घ्यायचा आहे. आणि पूर्ण भोपळा इथं आता आपला भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद केला आहे. आता बाजूला काढून ठेवूयात. आता तो 10 मिनटं काय करायचं आहे, तसंच ठेवायचं आहे अगदी थंड होण्यासाठी पण. आणि मग नंतर तो थोडासा असा लूज पण पडतो. आत्ता कसा भाजल्यामुळं त्या एकदम त्याच्यामध्ये खमंगपणाही आलेला आहे बरं का. तर आता इथं मी गॅसवर एक कढई मांडून घेतलेली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. आता त्या तेलामध्ये मी काय केलं तर एक मध्यम साईजचे 2 कांदे चिरून घेतले होते, ते घालायचे इथं. त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या कांद्याच्या. आणि कांदा इथं छान असा परतून घ्यायचा आहे. तर दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर नक्कीच अगदी बोटं चाखून खातील न खाणारेसुद्धा. आणि नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातला आहे. टोमॅटो ही 2 मीडियम साईजचे टोमॅटो होते, तेही चिरून घेतले होते. नंतर एक गड्डी लसणाची मी सोलून घेतली होती, तो लसूण घातला आहे. आणि आल्याचा एक तुकडा त्याचे तुकडे बारीक करून घातलेत. आणि 2-3 लाल मिरच्या आहेत, त्या म्हणजे ओल्याच अशा लाल मिरच्या घातल्या आहेत मी. तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या असल्या ना त्या घातल्या तरीही चालेल. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपला एवढं परतूस तर दुधी छान थंडही झालेलं आहे. आपण आता त्याच्यावरची साल आहे की नाही ती खरवडून अशी काढून घ्यायची आहे चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने. आणि त्याचा मागचा पुढचा भागही काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. आणि थोडंफार जरी राहिलं ते काळेपणा तरी चालेल, कारण त्याच्यामध्येही एक खमंगपणा असतो, त्याचीही वेगळी अशी एक टेस्ट असते. आणि नंतर ती काय करायचं आहे, असा कट करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालं आहे सगळा मसाला, आपण आता तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. टोमॅटो, कांदा, आलं, लसूण आणि त्या मिरच्या. आता आपण ही छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे, आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये आपण काय करू, आपण जो दुधीचे तुकडे करून घेतले होते की नाही, तो दुधीही छान असा बारीक करून घ्यायचा आहे. आता आपल्या दुधी भोपळा ही छान अशी प्युरी करून घेतलेली आपण पाहू शकता तुम्ही. त्याची कशी छान अशी प्युरी तयार झाली आहे ती. आता मी काय केलं, त्याच कढईमध्ये म्हटलं दुसरी कढई भरवण्यापेक्षा त्याच कढईमध्ये मी तेल घातलं. नंतर त्यामध्ये मोहरी घातली आहे. नंतर त्यामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घालायचं. जिरं मोहरी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवड असली तर घाला, नाही घातली तरी तसं काही नाही. आता ते जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर जी आपण टोमॅटो, कांदा, लसूण, आलं आणि त्या मिरच्यांची प्युरी तयार करून घेतली होती की नाही, ती घालायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे. आता इथं प्युरी छान परतले गेल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केले, लाल तिखट, मटण मसाला, हळद पावडर आणि धणा पावडर घातलेली आहे. हे पावडर मसाले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे त्या प्युरीमध्ये. एकदम खमंग असा वास येईपर्यंत, सुगंध येईपर्यंत ते परतून घ्यायचेत. आणि नंतर आता इथं पूर्ण परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जो प्युरी करून घेतली होती की नाही भोपळ्याची, ती घालायची आहे आणि तीही छान मिक्स करून घ्यायची. नंतर मी ना मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी, अगदी अर्धी वाटी पाणी घालूनही ते विसळून घेतलं होतं आणि ते पाणी त्याच्यामध्ये घातले. आता हे आपलं एकदम छान अशी ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही चवीलाही खूप भन्नाट अशी लागते बरं का. नंतर शेवटी आता इथं एकदम सुगरण अशी कोथिंबीर घालायची. चवीला सुगरण अशी कोथिंबीर घातली आपण. आता आपण ही काढून घेऊया, सर्व करूया. तर भोपळ्याची भाजीच्या सेवनाने, दुधी भोपळ्याचं सेवन केल्याने काय होतं, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. तसंच रक्तदाबही सामान्य राखण्यास मदत होते. ही भोपळ्याची भाजी करून